आजपासून एस-एस-सी बोर्डच्या परीक्षा सुरू होत आहेत. नेमकं आपण व्हिजिट करत आहात प्रत्येक केंद्राला. काय आढळून आलं? म्हणजे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं कॉपीमुक्त अभियान आपण राबवू. खरंच अशी परिस्थिती आहे का राज्यात आणि आपल्या जिल्ह्यात? खरंच कॉपीमुक्त परीक्षा होत आहे? आपल्या राज्यामध्ये दरवर्षी बोर्डाच्या 10वीच्या आणि 12वीच्या परीक्षा होत असतात आणि यावर्षीपासून ह्या परीक्षा आनंददायी वातावरणामध्ये आणि विशेष करून कॉपीमुक्त व्हाव्यात याचा प्रयत्न यावेळेस माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे मंत्री सन्मान्य दादाजी भुसे यांच्या नेतृत्वात आमच्या विभागाने घेतला होता. त्या दिशेने सर्व प्रयत्न देखील सुरू आहेत. 12वीचा पहिला पेपर असताना मी शेगाव दौऱ्यावर असताना तिथल्या एका विद्यालयामध्ये भेट दिली होती. आज पुणे जिल्ह्याचा दौरा सुरू असताना अण्णासाहेब मगर विद्यालय पिंपळे सौदागर या ठिकाणी भेट दिली. आज जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 10वीची परीक्षा आजपासून सुरू झालेली आहे आणि 16 लाख विद्यार्थी ह्या परीक्षेला बसत आहेत. जवळजवळ 5130 केंद्र आहेत आणि सगळ्या केंद्रांवर अतिशय उत्कृष्ट अशी परिस्थिती आहे. व्यवस्थितपणे पद्धती बोर्डाच्या माध्यमातून त्या ठिकाणी परीक्षा पद्धतीचा अवलंब होत आहे. नागरिक आणि विद्यार्थी देखील याच्यामध्ये सहकार्य करत आहेत आणि जे अभियान या ठिकाणी शासनाच्या वतीनं सुरू करण्यात आलं होतं ते यशस्वी होताना दिसते. आपण जर बघितलं की 12वीची परीक्षा मागच्या जवळजवळ 15 ते 20 दिवसापासून सुरू झाली आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये एकही कॉपीचं प्रकरण त्या ठिकाणी आढळलं नाही आहे. सर, ग्रामीण राज्यात ग्रामीण भागामध्ये म्हणजे इतर जिल्ह्यामध्ये असं परिस्थिती मोठ्या प्रमाणात कॉपी होते. लोक अक्षरशः बांबूनं किंवा दोरीनं असं कॉपी पुरवताना दिसतात. नाही, मोठ्या प्रमाणात होत नाही. एखाद दुसरं प्रकरण त्या ठिकाणी कदाचित झालं असेल आणि ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दाखविण्यात येतात. पण एकंदरीत जर का आपण परिस्थिती बघितली तर अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि विशेष करून आनंददायी वातावरणामध्ये परीक्षा सगळ्या ठिकाणी चालू आहेत. सर, आपण म्हणजे परीक्षा केंद्रांना व्हिजिट देतात. परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे. अशा वेळेस विद्यार्थ्यांना काही डिस्टर्बन्स होणार नाही कारण की तुम्ही आतमध्ये जाऊन विचारता. याची काय खबरदारी घेतात? याची खबरदारी म्हणूनच आपण जाताना फक्त आपल्यासोबत त्या विद्यालयाची HM आणि साधारणतः तिथले शिक्षणाधिकारी याच्या व्यतिरिक्त आपण कोणालाही घेत नाही आणि विद्यार्थ्यांना कुठेही त्याच्यामध्ये अडचण न होता आपण त्या ठिकाणी पाहणी करतो. सर, काही वेगळे प्रश्न असतील आता याच्या व्यतिरिक्त? बिलकुल विचारू शकता. सर, म्हणजे बऱ्याच मंत्र्यांना आहे ते अजूनही म्हणजे आमदार निवास सोडायला तयार नाही. त्याविषयी काय म्हणणं आहे? नाही, ज्यांना बंगले अलॉट झाले त्यांनी सोडलेले असतील आणि काही अडचणी असतात. त्या अडचणी सुटल्या की ते देखील सोडतात आणि प्रत्येक आमदाराला त्या ठिकाणी रूम मिळण्याची व्यवस्था आहे किंवा मंत्री महोदयांना निवासाची व्यवस्था सरकारमार्फत करण्यात येते. सर, म्हणजे तुमचे जे मुख्यमंत्री क्लीन इमेज यांची सांगितली जाते, मात्र यांच्या मंत्रिमंडळातील जे आता काही मंत्री महोदय आहेत जसं धनंजय मुंडे असतील किंवा आजच अब्दुल सत्तार यांच्यावर देखील विजय कुमार जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी आरोप केले आहेत की मंत्रिमंडळाचा ठराव मंजूर न करून घेता यांनी परस्पर पैसे काढलेत असे आरोप होते. नाही, आरोप करणं विरोधकांचं काम आहे. याच्या संदर्भात जे काही आरोप राहतील त्याची चौकशीतून संबंधितांवर कारवाई होईल. आरोप करणं राजकारणामध्ये असल्यावर त्याच्यावर आरोप प्रत्यारोप चालत असतात. तर मात्र आता मुंडे साहेबांवर जवळपास 2-3 महिन्यापासून आरोप होत आहेत. अजून चौकशी नाही झाली, कुठलाही निर्णय नाही आला. कधी कारवाई होणार आहे की कारवाई होणारच नाही? नाही, सखोल चौकशी त्या ठिकाणी चालू आहे. आपण बघितलं कितीतरी दोषींवरती त्या ठिकाणी अटक देखील झालेली आहे आणि अजून त्याची विस्तृत चौकशी सुरू आहे संपूर्ण प्रकरणाची. सर, एक लास्ट प्रश्न आहे की आता अलीकडे पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. विशेष करून कुदळवाडी चिखली हा जो भाग होता तिथे काही अनधिकृत शेड्स होते आणि काही लोक पण तिथे राहत होते, काही विद्यार्थी राहत होते. ते परीक्षा देण्यापासून घेतले, त्यांना म्हणजे नीट अभ्यासही करता नाही आला आणि परीक्षेच्या तोंडावर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. अशा विद्यार्थ्यांची आपण काही करणार आहात की त्या भागातले जे विद्यार्थी आहेत त्यांना परत परीक्षा देण्याची संधी किंवा त्यांच्यासाठी काही उपक्रम राबवणार का तुम्ही इथल्या महापालिका आयुक्तांशी बोलून? शासनाची भूमिका ही नेहमी सकारात्मकच राहिली आहे आणि हे शासन अतिशय संवेदनशील आहे. जे काही अतिक्रमण होतं ते नियमाप्रमाणे त्या ठिकाणी काढण्यात आलं, परंतु असं जर का काही झालं असेल, काही विद्यार्थी वंचित राहले असतील तर त्याची तपासणी त्या ठिकाणी करण्यात येईल.